ऑन द विकेट पहली गेंद फुल टॉस और इस फुल टॉस को भेजा आसमानी तूफानी जिलानी छक्के के तौर पर। टीम का टोटल पहली गेंद इरादा पक्का किया, छक्का लगाया, हक्का बक्का किया गेंदबाज को बल्लेबाज महेश मड़वी ने। देखिए प्राप्ति लाइव के जो कैमरामैन है उनकी गांव की टीम है ये। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा? दूसरा रन आउट का खतरा था यहां पर। आपसी कॉलिंग होना जरूरी है। साथ में आता हुआ टोटल 2 गेंदों के खेल की समाप्ति हो चुकी है। एक बहुत ही खूबसूरत क्रिकेट का कारवा ऑर्गेनाइज किया जा चुका है। योगेश दादा मड़वी बिल्कुल सही कहा था हमारे गड़गे सर ने, एक ही वादा योगेश दादा और हितेंद्र मड़वी मुझे काफी पसंद आए। हाई एंड हैंडसम चार्मिंग बॉय, जिन्हें मैं कहूंगा चॉकलेट बॉय इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर। साथ साथ अनिल जी ढोपरी, लेकिन इस गेंद को खेला शॉर्ट मिड विकेट के ऊपर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर बाएं हाथ के बल्लेबाज ने इस गेंद को खेला। डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पे 7 रन। ओवर नंबर पहला चल रहा है। पहले ओवर के अब तक 3 गेंदें समाप्त हो चुकी है, 3 आखिरी गेंदें शेष। फिर से एक बार जड़ में डाली गई थी, राइट अप इनटू द ब्लॉक हॉल। तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है। पहला छक्का आने के बाद भी नाम पटेल ने अपनी गेंदबाजी में सुधार लाया। यह सुधार जरूरी है किसी भी टीम को अगर जीतना है। 4 ओवर का मैच है तो पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर अच्छा होना जरूरी है। वो ओवर अगर अच्छा होता है तो आने वाले गेंदबाजों को एक मोटिवेशन मिलता है। वहीं दूसरी तरफ बल्लेबाजी करने वाली काकड़वाल टीम का ये सोचना होना चाहिए, उनके बल्लेबाजों की सोच होनी चाहिए। पहले ओवर में 12+ रन आते हैं तो आने वाले ओवर्स में हम आसानी के साथ 50 तक पहुंच सकते हैं, हमें वो मौका मिल सकता है। ये सोच होनी जरूरी। येलो और फुल टॉस गेंद थी, 1 बाउंड सीधा वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। मैंने कहा था नाम पटेल का नाम ही काफी है, लेकिन इस तरह फुल टॉस के लिए मशहूर होंगे ये पता नहीं था। टीम का टोटल 12 रन। निश्चित तौर पर देखिए जंगल का राजा एक ही होता है, वो है शेर। उसी तरह शेर जैसी जिंदगी जी हमारे स्वर्गीय रामचंद्र मड़वी साहब ने, और आज भी उनके विचार मौजूद है। क्रिकेट के माध्यम से भले ही उनके विचार हम युवाओं तक का पहुंच रहे, लेकिन उनका प्यारा खेल जो था कुश्ती, आने वाले दिसंबर में कुश्ती की भी प्रतियोगिता हमें इस ग्राउंड के ऊपर नजर आएगी। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर क्रॉस बैटेड शॉट से लगाया गया ये चौवा। टीम का कुल टोटल आ चुका है 16 रन। एक अच्छी शुरुआत। तर इथे सन्माननीय मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष सन्माननीय युवराज जाधव साहेब बुरदुल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचा मी स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाडणे, युवराज जाधव साहेब उसाडणे जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। युवराज दादा आपलं आम्ही या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर योग्य दादा मडवी, हितेंद्र मडवी, मुकुंदचंद मडवी, दिलीपचंद मडवी यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत। आणि दुगाडे सर व्यासपीठावर आपले ऑर्गनायझर दिलीपचंद पाहतो आपण खऱ्या अर्थाने एक राजा माणूस आहे, खऱ्या अर्थाने की दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन, या स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसांची आतषबाजी करणारे। निश्चित तौर पर प्राइज मनी आपने देखा पिछले मैच में एक को 25,000 रुपए प्राइज मिला, सबसे बड़ा कैश प्राइज इस प्रतियोगिता में। लेकिन जरूर मैं युवराज जाधव साहब का भी स्वागत करना चाहूंगा। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने कहा था कि शिक्षा लो, संगठित रहो और संघर्ष करो। बाएं हाथ के बल्लेबाज ने गेंद को जरूर उठाया। हाथ में जब यह गोला आया तो छोड़ना नहीं चाहिए, क्योंकि एक तो गेंद के नीचे आना नहीं, क्या छोड़ने से पहले अगर आए हैं तो लेना जरूरी है। टोटल 18 पे आता हुआ दूसरा रन यहां पे पूरा होता हुआ बाएं हाथ के बल्लेबाज बड़ी भोर साथ दे रहे अपने साथी राइट हैंडेड बल्लेबाज महेश मड़वी के।
निश्चित तौर पर देखिए जो समीर हजारे ने जो कैश प्राइज जीता 25,000 का, इस प्रतियोगिता का वो चौथा इनाम है, लेकिन चौथी इनामी राशि पहले ही उनके जेब में आ चुकी है। प्रेरणा मिलेगी कि ये चौथी तो हमने हासिल की है, क्यों ना इसे आगे ले जाकर पहले में तब्दील किया जाए। उन्नीस रन स्कोर कार्ड के ऊपर प्राप्ति लाइव के जरिए जितने भी दर्शक यहां पर देख रहे हैं उन सभी का मैं फिर से एक बार स्वागत करना चाहूंगा। स्मार्टफोन के जरिए, स्मार्ट टीवी के जरिए ये अंपायर जय पवार सर का व्हाइट बॉल का इशारा आ चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 20 रन। आज देखिए, आज मेरे लिए भी सुनहरा मौका है, महागुरु गढ़गे से कुछ सीखने का मौका मिलेगा। एंटरटेनर जो रॉक स्टार है प्रवीण गायकर, जिनकी एग्रेसिव कमेंट्री सुनने का मौका मिलेगा, और साथ साथ हमारे अध्यक्ष संदीप पाटिल, रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन, जिन्होंने सभी कमेंटेटर को इकट्ठा किया, सबको मंच दिया, सबको एक बोलने का मौका दिया, और उस वजह से हम देख रहे हैं कि स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान आयोजित ये जो शिवभक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मड़वी ट्रॉफी 2022 है, वहां पर भी हम जैसे कमेंटेटर्स बोलते हुए आपको नजर आ रहा है। ये संदीप पाटिल की वजह से हुआ है। अनिल जी ढोपी साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी मैं जरूर हमारे कमेंट्री बॉक्स में स्वागत करना चाहूंगा। लेकिन फिलहाल टोटल आ चुका है 21 रन। 21 रन। इस गेंद को खेला सीधा डीप एक्स्ट्रा कवर पर, खिलाड़ी तैनात, 1 रन जरूर मिलेगा। बाएं हाथ के बल्लेबाज बली मोहिर ने इस गेंद को खेला था, फ्रंट फुट पे आके इस गेंद को ड्राइव किया था। टोटल अगर हम देखें 22 रन। प्रेम ने क्या साथ दिया स्कोरिंग करते समय, इनकी वजह से हमारे कमेंट्री में और ज्यादा निखार आ रहा है, क्योंकि बोलते रहते हैं कि कब क्या हुआ, कितनी बाउंड्रीज आई, कितने 6 आए इस प्रतियोगिता में, कौन से खिलाड़ी ने 50 दागे। निकेश मात्रे जिन्होंने अब तक 50 दागे स्टार ओवे के, यानी कि एक अर्धशतक लगाने वाला खिलाड़ी मौजूद है स्टार ओवे टीम में। तो यकीनन मैं कहना चाहूंगा कि अगर वो किस्सा दोहराया जाता है निकेश मात्रे द्वारा तो एक आसान जीत मिल सकती है वो। लेकिन वहीं दूसरी तरफ जो टीम है काकड़वाल, उनकी बल्लेबाजी भी काफी अच्छी हो रही है, खासतौर से दाएं हाथ के बल्लेबाज महेश मड़वी। एक रन जरूर मिला, क्या मिलेगा? दूसरा रन आउट का खतरा। ये मैं तो कहूंगा बड़ी मछली जाल में आ चुकी है। थर्ड अंपायर की मांग की है क्या? हाथ पे लगी है, क्या किया है अंपायर? हाँ, बॉल पकड़ लेगा बगा थर्ड अंपायर। हाँ, यहां से मुझे दूर तो जरूर है, ये दूर तो जरूर है क्योंकि काफी दूर थे। बॉल अगर पकड़ा होगा नॉन स्ट्राइकर एंड पर तो इनकी जान जा सकती है। तर सन्माननीय पिंटू शेट पाटील, आउट शाखा प्रमुख व मांगरुल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपले स्वागत आहे। आणि बघा ना गडगे सर, इथे बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक या व्यासपीठावर बसलेत। शिवसेना ज्या नावातच अंगार आहे, कारण बाळासाहेबांचे जे विचार आहेत आणि आपण प्राप्ती लाईव्ह वर रिप्ले बघतोय आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय। बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आपण या व्यासपीठावर बघतोय। खरं तर हे एक आंदोलन आहे बाळासाहेबांचे विचार जिवंत राहण्यासाठी केलेलं मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी। दुगाडे सर, खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचं एक लाडकं नेतृत्व की आमचा साहेब म्हणजे आमचा राजा, आमच्या अपेक्षा म्हणजे कप्तान आपला। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं एक दमदार नेतृत्व आणि यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आज संपूर्ण जनता ज्यांच्याकडे आदराने पाहते ते महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे सुपुत्र, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं आज बक्षीस वितरण सोहळ्याकरता इथे आगमन होणार आहे। निश्चित तौर पर शिंदे शाही का यहाँ पर आगमन होगा। सांसद कल्याण ग्रामीण के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब यहाँ पर तशरीफ लेकर आएंगे। ये हमारे लिए भी बड़ी उपलब्धि होगी, एक यंग युवा टैलेंटेड सामाजिक
काम करने वाले नेता के साथ हमें भी फोटो सेशन करने का मौका मिलेगा। डॉट गेंद आई, बाएं हाथ के गेंदबाज विवेक महात्रे। एक अच्छे ओवर की तलाश है स्टार ओवे को। पिछला जो रनआउट का विकेट गया था, जरूरी नहीं था मेरे ख्याल से वो रन लेने के लिए। किशोर मड़वी ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद हवा में, क्या होने की संभावना। प्यार तूने क्या किया। धोखा खाने के बाद एक आशिक अपने माशूका से पूछता है, उसी तरह यहां पे पूछ रहा होगा गेंदबाज उस खिलाड़ी से, खिलाड़ी तूने क्या किया है, फील्डर तूने क्या किया। आकिब मंगळवाराच्या दिवसाला जाऊन देवीला नारळ फोडतावर आम्ही आगरी काकडवाल कर। देखिए इस खेल में एक कहावत है, पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, लेकिन छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश। और ये अगर छे आता है तो चले पे नमक। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, पिछली गेंद के ऊपर आउट थे, जीवन दान दिया। और यहां पर शिव सैनिक जानते हैं कि आंदोलन में क्या होता है, कई बार लाठीचार्ज झेलनी पड़ती है, लेकिन दोबारा आंदोलन करने से सैनिक कभी डरे नहीं। उसी तरह एक बार अगर मौत के मुंह से आप बचकर आए तो दोबारा मौत से क्या डरना। नंबर 6 याला मिळालं जीवदान, या फलंदाजाला मिळालं जीवदान, मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान, मिळालं जीवदान। तो इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर योगेश दादा मड़वी, इनकी तरफ से अगर ये तीसरा छक्का लगाते हैं बल्लेबाज तो किशोर मड़वी तो 2000 रुपए का इनाम। विवेक महात्रे की गेंदबाजी को खराब करने का काम किया आकिब ने। विवेक महात्रे को मैं नायक जरूर मानूंगा क्योंकि उन्होंने विकेट निकाला था, लेकिन आकिब फील्डिंग के दौरान बने खलनायक। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला किशोर ने, हालांकि छक्का लगाने की कोशिश उनकी जरूर थी, 2000 के लिए तो नहीं लेकिन अपनी टीम के लिए 6 रन की अहमियत भी थी। तो योगेश दादा मड़वी इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर, काफी खूबसूरत क्रिकेट का कारवा ये नजर आ रहा है। एकादशी ना होती तो शायद दर्शकों के लिए खाने का भी अनाउंसमेंट हुई थी जब यह टूर्नामेंट शुरू हुई थी, एकादशी होने की वजह से। लेकिन अगले साल शायद ये भी हो सकता है, टूर्नामेंट में एक नए संकल्प के साथ अगले साल ये टूर्नामेंट लोगों के सामने आ रही है। हमारे महागुरु गड़गे साहब ने भी बताया एक खिलाड़ी का इंटरव्यू लेते समय कि अगले साल एक नया संकल्प लेके ये प्रतियोगिता होगी जरूर। और गड़गे सर अगर स्टेज को संभाल रहे तो सुनने में बहुत मजा आता है, जिस तरह वो मेहमानों की तारीफ करते, विविध आभूषणों से सजे उनके जब शब्द होते हैं, शब्दों के आभूषण उनके जादूगर गड़गे, लेकिन यहां पर स्पिन का जादूगर विवेक महात्रे। ये देखिए हमारे एक और ऑर्गेनाइजर, मैंने कहा था यंग हैंडसम एंड चार्मिंग बॉय चॉकलेट हितेंद्र मडवी। निश्चित स्वरूपात चॉकलेट बॉय हितेंद्र मडवी, हँडसम आणि त्यांच्यात पर्सनॅलिटी बघा असं म्हटलं जातं। आणि 18 वर्षाचा युवक आहे मित्रांनो, आणि 11 नहीं, लेकिन हितेंद्र की एक बात मैं जरूर आपसे कहना चाहूंगा, यहां पर तो ये गेंद डॉट जा चुकी है। गड़गे सर जितना ये स्मार्ट दिखते हैं ना उतना इनका स्मार्ट स्वभाव है, क्योंकि इंसान का अच्छा रहना जरूरी है। वो दिखते कैसे है इसका मतलब ये नहीं है। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट क्लब उसाड़ने का बैनर, और ये देखिए बैनर पर छवि झलक रही है योगेश दादा मडवी, अनिल जी ढोपरी, हितेंद्र मडवी और उनके सभी साथियों की, क्योंकि 2-3 लोगों को ही मैं पहचानता हूं, लेकिन अनिकेत, अजय, धनंजय, मुकेश, समीर, अनुज, तर यानंतरची लढत असणारे बघा अविनाश राव, जिनका कोई विनाश ना कर सके वो अविनाश फ्लेक्स पे नजर आ रहे हैं। जय दुर्गा इथे वायसीसी हर्षली, जय दुर्गा मुरबी विपक्ष हेदुडणे क्रिकेट संघ सतरंगी वेदिका 11 आपण स्टेजशी संपर्क साधायचे इथे फक्त।
लगातार 3 छक्कों के लिए काकड़वाल के बल्लेबाजों के लिए 1000 रुपए का इनाम आ चुका है जयवंत साळवे इनकी तरफ से। टोटल स्कोर कार्ड के ऊपर चेक 38-38। चेक। तर इथे फलंदाजाला लागोपाठ 3 षटकारासाठी आमचे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे स्पर्धा आयोजक सन्मानित दिलीप शेठ मडवी साहेब यांच्या वतीने 2000 रुपयाचं 3 षटकारासाठी पारितोषिक असेल आणि सन्माननीय योगेश दादा मडवी जे स्पर्धेची आमची आन बाण आणि शान आहे त्यांच्याकडून प्रत्येकी षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज। देखिए गड़गे सर, मैंने द्वारकानाथ आपके जो अंपायर है द्वारकानाथ सोरगे सर, इनसे मैंने जब इस प्रतियोगिता के बारे में बात की थी तो उन्होंने कहा था इस प्रतियोगिता में पैसों की बारिश होती है खिलाड़ियों के ऊपर। तब मेरे दिल में कुछ संदेह था, लेकिन आज मैं देख रहा हूं कि किस तरह की बारिश होती है। बहुत ही जबरदस्त खुशियों की बारात है। देखिए प्राप्ति लाइव। हाँ, पैसों की बरसात। क्या डीजे मास्टर ने गाना लगाया। खुशियों की बारात है, पैसों की बरसात है। देखिए प्राप्ति लाइव के मैं स्क्रीन पर गया था और स्क्रीन पर मुझे नजर आया जिस तरह से ड्राइव किया बल्लेबाज ने, काफी खूबसूरत तरीके से, लेकिन एक रन यहां पे जरूर मिलेगा, समझ नहीं पाए और इस एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 43। गेंदबाज अजमान पटेल। तो स्टार ओवे की ये टीम है, हमारे जो जहीर पटेल कमेंटेटर है उनके गांव की ये टीम, वो अगर यहाँ पर आए हैं तो मैं उनका इस्तकबाल करना चाहूँगा और उन्हें बुलाना चाहूँगा इस मंच के ऊपर। और ये ऑन साइड के ऊपर से खेला डीप फाइन लेग और स्क्वेयर लेग के बीच में से 1 बाउंस सीधा 4। धन धन कितनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, पैसा होता हाँ, और ये पैसे के झंकार हमें इस प्रतियोगिता में महागुरु आपकी वजह से सुनने का मौका मिला है। और ये देखिए बहुत ही बढ़िया नंबर 6, ये होना जरूरी है। अरे भगवे अमुचे रक्त गणपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अनधर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना। नक्कीच शेवटचे 2 चेंडू राहिले आहेत। शिवसेना शिवसेना शिवसेना, जात आमुची धर्म आमुचा शिवसेना आणि फक्त शिवसेना। पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू तटवला जातो आहे। मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही असा मराठी बाणा ज्यावेळी मोडायलाही आला होता, तुटायलाही आला होता, कारण मुंबईमध्ये मराठी माणसाची भाकरी हद्दपार होईल की काय। 105 हुतात्म्यांनी जेव्हा बलिदान दिलं तेव्हा मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, पण ते बलिदान व्यर्थ जाईल की काय अशी परिस्थिती ज्यावेळी निर्माण झाली त्याच वेळी 19 जून 1966 झाली। शिवतीर्थावर नारा गुंजला आणि गर्व से हम हिंदू आहे आणि बाळासाहेब ठाकरे नावाचं एक नेतृत्व संपूर्ण या मराठी माणसाला मिळालं। आज बाळासाहेब जरी आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचे विचार शेवटपर्यंत टिकून राहावेत त्यासाठी चाललेला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांचा संघर्ष आणि त्या संघर्षाला साथ देणारे या व्यासपीठावर असलेले त्यांचे सर्व शिलेदार, त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत। आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेब एक नंबर, आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेब एक नंबर। आणि नक्कीच डीजे मास्टर कडे बघा, जसं आम्ही प्रश्न टाकतो तसं उत्तर मिळतंय। डीजे नितीन, तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। तुमच्या कौतुकासाठी खरं तर आमच्या शब्दकोशातले शब्दही अपुरे पडतील, पण तुमचं कौतुक माझ्याही पेक्षा छान गडगे साहेब करतील, कारण त्यांच्याकडे शब्दांचा खजिना आहे। अलीबाबा आणि 40 चोर, 40 चोरांची जी गुहा आहे ज्यामध्ये खूप सारं सोनं असतं, तशा पद्धतीने
आम्ही अलीबाबा आहोत, पण जी गुहा आहे, गुहा ज्यामध्ये शब्दांचा सोनं साठवलंय, ते मात्र महागुरु गडगे सर आहेत. थँक्यू प्रवीण दुगाडे सर. व्यासपीठावर आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने. आपलं मनपूर्वक आम्ही ते पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. तर मान्यवर इथे व्यासपीठावर आहेत युवराज जाधव साहेब, जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आहेत अंबरनाथ तालुका. त्यांचा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान इथे केला जाणार आहे. मी मुकुंद दादा यावं आपण. बघा आता जी लढत आहे, काकडवाल विपक्ष स्टार वबे या संघातून जो संघ जिंकेल त्यांची लढत लगेचच रनिंग मध्ये होणार आहे. बघा लगेचच लढत होणार आहे ती जोवेली क्रिकेट संघाच्या विरोधात. युवराज दादा, खऱ्या अर्थाने युवराज दादा जाधव या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यांचा स्वागत इथे केलं जात आहे. कारण हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पाषाण करणारा एक ना एक दिवस वाघाची डरकाली फोडल्याशिवाय राहणार नाहीये. असा खऱ्या अर्थाने जी शिकवण दिली संपूर्ण जगाला, भारत देशाला, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले आराध्य दैवत मानणारे आमचे जाधव साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. इथे सन्माननीय दिलीप दादा मडवी यांचे सुपुत्र कुमार वेदांत मडवी आहे. मित्रांनो खऱ्या अर्थाने वेदांश 5 दिवस खऱ्या अर्थाने वेदांशी सुद्धा उपस्थिती आपल्याला इथे प्राप्त झालेली आहे. लढत असणाऱ्या सामन्याकडे आपण बोलू. तत्पूर्वी वळणार आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर आणि डीजे जयेश यांच्याकडे बोलूया. थँक्यू महागुरु, थँक्यू प्रवीण दुगाडे सर. तर जिंकण्यासाठी तब्बल 24 चेंडू आणि 56 धाब्यांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी ही तुम्ही कॅमेऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं कैद करणे दृश्य दिसत आहेत तुम्हाला व्यासपीठावरती. अनिल शेठ डोपरी यांचे सुपुत्र अनिकेत, जो मॅच विनिंग परफॉर्मन्स तुम्ही पाहिलात मागच्या काही सामन्यामध्ये. आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ, दुसरे आधारस्तंभ अर्थातच हितेंद्र शेठ मडवी आणि त्यांच्या समवेत आपण पाहता अविनाशराव हजारी यांना पाहू शकाल. त्यांचे मनापासून आपण सहर्ष स्वागत करूया. सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जिंकण्यासाठी 14.00च्या सरासरीनं इथे या धाबा बनवाव्या लागतील. म्हणजेच 24 बॉल आणि 56 धाब्यांची गरज. विशालदादा चिकनकर यांचं व्यासपीठावर आगमन, पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहे. नारेंग क्रिकेट संघाचे बिग समर्थक, स्वागत आहे आपलं. तर जयवंत साळवी साहेबांच्या वतीनं इथे जर 3 विकेट्स हॅट्रिक विकेट्स घेतले तर अर्थातच त्या खेळाडूसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने, स्टार्ट होईल. आणि योगेश मडवी साहेबांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक. परंतु पहिल्या फ्लोवर फुल टॉस बॉल वरती फेकून दिलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या 4 जबरदस्त डावाची सुरुवात. निकेश मात्रेचा पुन्हा एक डाऊन साईडला फटका एक्झिक्यूट केला आहे. बाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येथील उचलते बॉलला. व्हेरी गुड फिल्डिंग. पहिलं पॉवर प्ले, भरपूर मोठं आव्हान म्हणता येईल या ठिकाणी या स्टार 11 ओवे संघासाठी. कारण एकंदरीत जर विचार केला तर या आव्हानाला सामोरं जात असताना याच मैदानावरती या निकेश मात्रनं अर्धशतकीय फलंदाजी देखील केलेली आहे. आणि जर तशीच फलंदाजी जर झाली मैदानावरती तर कदाचित काकडवल संघासमोर अडचणी निर्माण होतील. परंतु जर तर मध्ये क्रिकेटला स्थान नाहीये, परंतु हे दोन्ही संघ सुपर 8 कडे वाटचाल करण्यासाठी अगदी दमदार परफॉर्मन्स देतील. यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग आणि ॲक्युरेट थ्रो आणि वेल कलेक्टिंग बॉलर आणि फलंदाज होतील बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागेल स्टार 11 ओवे टीमला. बॅट्समन आकिब बॅक टू द पॅव्हिलियन. बेकार फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला. तर फलंदाज होईल बाद. यातून जो संघ विजय होईल तो अर्थातच जय हनुमान जोवेली या बदलापूर विभागातील नामवंत संघ. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये आला होता, एक ट्रॉफी घेऊन गेला होता. कारण भरपूर उलटफेर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण मागच्या वर्षी वडवली संघ देखील एक ट्रॉफी घेऊन गेला होता, तो मात्र या स्पर्धेतून बाहेर. नागझरी संघाच्या नावावरती एक ट्रॉफी, तो संघ देखील स्पर्धेतून बाहेर. जोवेली संघ मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहिलाय. परंतु पाहूया कशा पद्धतीने त्यांचा देखील खेळ या मैदानावरती होईल.
आणि जेव्हा जेव्हा जोवेली क्रिकेट संघ या मैदानावरती अन्य कुठलीही स्पर्धा असो, जेव्हा जेव्हा या मैदानावरती उसाटणे गावामध्ये तो संघ आलाय तेव्हा तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी केली आणि ट्रॉफी मात्र आपल्या घरी घेऊन गेलेत. सर्व संघ प्राणपणाला लावून या स्पर्धेमध्ये आपला 100% परफॉर्मन्स देतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मॅचच्या रडारमध्ये बॉल आला, ऑन साइडला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक होते परंतु झेल कॅरी करू शकले नाहीये आणि मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पार. हा दर्जरत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. ते एकूण तब्बल 11 ही धावसंख्या 14.00च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना आता उर्वरित बॉल शिल्लक असतील ते म्हणजे 20 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 45 धावींची गरज. पुन्हा एकदा हाफ हेलिकॉप्टर खोदण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून केल्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाईल. अजून एक षटकार आल्यानंतर हा निकेश म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. असाच सामना तुम्ही पाहिला जो मॅच झाली होती ती गोरसई विरुद्ध वाडेकर या दोन संघांमध्ये. भावेश पवारच्या अगेन्स्ट 4 चौकार ठोकले होते जरूर, परंतु त्याच्यानंतर पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर कमबॅक केलं गोरसई टीमनं आणि तसाच कमबॅक करावा लागेल काकडवाल टीमला. टप्पा पाडल्यानंतर अगदी खोलवर राहिला, निर्धाव चेंडूची या ठिकाणी समाप्ती होती आणि पहिलं षटक कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागलायत 15, 1 गडी बाद, स्टार 11 ओव्हे आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल 18 चेंडू आणि 41 धावींची गरज. आयोजक योगेश मडवी, हितेंद्र मडवी, तोड नाही आयोजकाला, महेश दादा गायकवाड आले बघा आजच्या चषकाला. थँक्यू. खऱ्या अर्थानं हे जे संगीत तुम्ही ऐकताय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ योगेश मडवी साहेब, त्याच्यानंतर हितेंद्र मडवी साहेब, संपूर्ण उसटणे क्रिकेट संघ अनिल शेठ ढोपरी साहेब, अतिशय जबरदस्त मेहनत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अर्थातच मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत महेशजी गायकवाड साहेब. संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी हा नेहमी त्यांचा खऱ्या अर्थानं जो तुम्ही संघर्ष पाहता. प्रत्येक त्यांची जर दिवाळी मागच्या काही वर्षापूर्वी जो कोविड काल होता, अगदी गरिबांपासून तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत जशी जनसामान्यांची दिवाळी होते तशीच दिवाळी त्यांनी देखील साजरी केली. ते नक्कीच या स्पर्धेसाठी दमदार योगदान. काल पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा देखील त्यांच्या शुभ हस्ते तुम्ही पाहिलात आणि ज्या पद्धतीने मैदानावरती हा काकडवाल क्रिकेट संघ खेळतो ना त्याच्याबद्दल एकच सांगू आपण की ज्या पद्धतीने मागच्या वर्षी आमदार खासदार ट्रॉफी बदलापूर दहिवली या स्पर्धेमध्ये एक भूमी 11 मांडा संघाचा खेळाडू कॅच घेत असताना झेलबाद डोक्याच्या टक्कर झाली होती आणि इतकी जोरात टक्कर की त्या खेळाडूचा अगदी जीव जातो की काय, अगदी आडवाच पडला होता. परंतु कदम सालवी सारखा खेळाडू उतरला लगेच, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बॅटिंग कक्षामध्ये होता आणि त्या खेळाडूला त्याने श्वास दिला आणि त्या खेळाडूचा प्राण वाचवलं. आणि नक्कीच त्या खेळाडूला एक चांगला आदर्श खेळाडू म्हणून आपण नक्कीच त्याला गौरवूया. गोलंदाज सज्ज होतील. 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 41 धावींची गरज. काही झालं तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोधाला अपमान झाला, कोणी अडवले थांबवले, मार्ग सोडायचा नाही. शेंडू तुटोवा प्रारंभी, ध्येय गाठायचं म्हणजे गाठायचं हे सांगत असताना मैदानावरती आता काकडवाल क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जो खेळतोय तो म्हणजे स्टार 11 ओव्हे. गोलंदाज सज्ज. फुल टॉस बॉल वरती तडाखा दिलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल जाईल अगदी लांब 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 लांब. षटकार. बघा अगदी आता जर वेळ पाहिली तुम्ही 11:50 झालेत. सकाळी थंडी होती, कदाचित गोरसे संघानं तुफानी फलंदाजी केली, परंतु जसा जसा उन्हाचा तडाखा या ठिकाणी येईल तसे तसे बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळतील. तर अरुण शेठ पाटील वलप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मागच्या काही हंगामामध्ये देखील त्यांनी देखील गोरसे संघाला भरपूर वेळा पुरस्कृत केले, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर बघा 2 चेंडू तुम्हाला दिले गेलेले आहेत. तर तुम्ही चेंडू एखादा जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे शोधत असतील किंवा वेल होत असतील तर तुमच्याकडे दुसरा बॉल देखील अवेलेबल लगेच करून दिलाय, तो आपण मैदानात घ्या. ध्येय उंच असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आता 17 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 35 धावेंची.
अक्षय पावशे या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. स्ट्राईक एंडला सोहेल पटेल आहेत. चायना या नावाने नेहमी क्रिकेटमध्ये मशहूर आहेत. वेगवान बॉल बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता किशोर यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. नेहमी या संघासाठी दमदार योगदान देतात, त्यांचंही मनापासून आभार. परंतु इथे एका निर्धाव चेंडूची गरज होती. षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण असतं गोलंदाजांवरती आणि कदाचित ते दडपणाला झुगारून स्वतःला त्यांनी सावरलं आणि अगदी शॉर्ट ऑफ प्लेन जो टप्पा वाढल्यानंतर बॅट्समनला बीट करत बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून अजून एक चायनाच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा. तर नक्कीच या ठिकाणी विचार केला तर एका वेळेला वाटत होतं की पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा आल्यानंतर इथे सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करेल गावदेवी काकडवाल क्रिकेट संघ आणि कदाचित या ठिकाणी त्यांच्याच गोलंदाजावरती जे मानसिक दडपण आपण गॅसवर जेव्हा कुकर ठेवतो ना तेव्हा त्याची सिटी वाजत असते, प्रेशर कुकर सिटी, आणि कदाचित ही प्रेशर कुकरची सिटी आता गोलंदाजावरती वाजत असताना 15 चेंडू 29 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच होईल यात मात्र शंका नाहीये, परंतु त्यासाठी कंबर कसावी लागेल गोलंदाजांना. यॉर्कर अतिशय जबरदस्त चेंडू. बघा हे चेंडू तुमच्याकडे असणं महत्त्वाचं असतं कारण ही 4 ओव्हरची मॅच कधी 5 ओव्हरच्या कधी 6 ओव्हरच्या असतात. एखादा जर यॉर्कर चेंडू तरी तुम्ही फेकलात तर एखादा एक चेंडू यॉर्कर म्हणजे तुमचे कमीत कमी 4 चेंडू किंवा एक षटक तुमच्यासाठी अतिशय चांगलं होऊ शकतं. वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं. जेवढ्या वेगाने वादळे येतात ना तेवढ्याच वेगाने निघून जातात. वादळे महत्त्वाचे नसतात तर प्रश्न वादळांशी 2 हात कसे करतो आणि त्यातून बाहेर कसे निघतो हे इम्पॉर्टंट असतं. परंतु इथे बॅट चेंज आणि फलंदाज होतील बाद. निर्णायक क्षणी विकेटची नितांत गरज होती आणि यावेळेस फलंदाज बाद होतील. निकेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय उभ्यानं धरतय बसून धरतय आडवा तिडवा पडून धरतय बॉल धरताना जीवाचे हाल करतोय मागून असा बॉल धरतोय. जबरदस्त या ठिकाणी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यमुनेच्या पाण्यात श्रीकृष्णाची सावली आणि शिवरायांना जन्म देणारी धन्य ती जिजाऊ माऊली. कारण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन करून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता या स्पर्धेमध्ये अखेर 5वा दिवस तुम्ही पाहता आणि 5व्या दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलात ना एकही मैदानाचा कोपरा नाहीये की जिथे प्रेक्षक नाहीयेत. फक्त प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक. एक ओव्हर समाप्त झाल्यानंतर चितू याला विनंती करून आपल्या कॅमेरामॅनला की आमच्या तमाम प्रेक्षकांना देखील तुम्ही आज सुपर संडे मध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा. या एका षटकाच्या समाप्तीनंतर अजून एक बॉल शिल्लक असतील. या ओव्हर्स मधला जिंकण्यासाठी गरज असेल 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. वॉट अ मॅच. अर्धा प्रवास तर या ठिकाणी कंप्लीट केलाय. अजूनही 28 धावांची गरज असेल. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. यावेळी बॉलरच्या अगदी जवळ ठेवून बॉलला फेकून दिला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील बॉलला. फक्त एकच धाव कंप्लीट. गेट कमबॅक. 2 षटकारानंतर त्याने चांगलं कमबॅक केलंय संघासाठी. पाहता पाहता षटक देखील कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात त्या म्हणजेच 29. आता विजयासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. थँक्यू नितीन. नक्कीच आपण अगदी बरोबर ओळखलं कारण कॅमेरा आमच्या संपूर्ण प्रेक्षकांकडे तुम्ही स्क्रीनवर पाहता. अगदी भरभरून चहू बाजूनं प्रेक्षक पाहायला मिळत आहेत आणि जे गाणं तुम्ही सुनावलं ये पब्लिक है बाई पब्लिक आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक 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 चहू बाजूनं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये फक्त प्रेक्षकच दिसत आहेत. अगदी आमच्या सीमारेषेलगत त्या तमाम प्रेक्षक क्रीडा प्रेमींचं सहर्ष स्वागत. कारण अनिल डोपरे असं म्हटलं जातं की प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते आणि प्रेक्षक या स्पर्धेचे मायबाप असतात आणि खरे प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी. आज रविवार, या रविवारचा आनंद मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र आज उसाडण्याच्या क्रीडा नगरीवाले आहेत. तर बघा तत्पर आमचे ऑर्गनायझर मुकुंददादा मडवी यांच्या वतीने ग्राउंडच्या बाहेर ज्याने ज्याने ऑटो रिक्षा ज्या पार्क केलेल्या आहेत बघा त्यांच्या रिक्षा मालकाला इथे सूचित करण्यात आलेलं आहे. तत्पर विशेष निवेदन आहे. त्या रिक्षांची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे बघा निश्चित स्वरूपात. आणि आमचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वार समोर ज्याने ज्याने गाड्या पार्किंग केलेल्या आहेत
त्यांना विनंती आहे कृपया गाडी आपण बाजूला घ्यायची आहे. अजय पाटील बुर्दुल सुप्रसिद्ध पहिलवान यांचं इथे आगमन झालेलं आहे. योग्यदादा मडवी आणि हितेंद्र मडवी यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 12 चेंडू आणि गरज असेल ही सामना मॅच जिंकण्यासाठी 27 धावींची गरज. 13.50च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल, कारण ज्या पद्धतीनं प्रत्येक षटकामध्ये त्यांना 14 धावींची गरज होती आणि 2 षटकांमध्ये तुम्ही 29 धावा धाफलकावरती पाहिल्यात. आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकावं. मग तो निर्णय चुकला तरी काही हरकत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असला तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. थँक्स रॉकस्टार. सन्माननीय नितीनदादा शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. ऑर्गनायझर दिलीपदादा मडवी यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि विकेट हॅट्रिकसाठी काकडवाल संघाला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते म्हणजेच जयवंत सालवी साहेब आमचे गोल्डन मॅन. तर विकेटसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक. व्हाईट बॉल आलाय, पंचांचा व्हाईटच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात, त्या म्हणजे 30 आता गरज असेल. उर्वरित 12 चेंडू आणि 26 धावींची गरज. वॉट अ मॅच, रफ अँड टफ मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळते. गोलंदाज होतील सज्ज पुन्हा एकदा. राऊंड द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. अगदी 38 सर्कलच्या जवळ येऊन फील्ड बॉल करतील, बॉलला उचलतील तोपर्यंत धावा कंप्लीट होत आहेत. ती म्हणजेच फक्त आणि फक्त एक. कदाचित जास्तीत जास्त स्ट्राईक आता मला तर वाटते सोहेल पटेल उर्फ चायना टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वाधिक ओवे क्रिकेट संघाकडून आक्रमक फलंदाज म्हणून ज्याला संबोधलं जातं. विवेकने आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे त्याला माहिती आहे की एकच सिंगल घ्यावी लागेल, कारण जोपर्यंत मैदानामध्ये सोहेल आहे तोपर्यंत कदाचित या मॅचला पलटू शकतात. परंतु इथे अथांग मेहनत घ्यावी लागेल आणि तशीच मेहनत घेत असताना या ठिकाणी गोलंदाज महेश मडवी. जेव्हा तुमच्याकडे लेफ्ट हँडर गोलंदाज असतो हा तुमच्याकडे प्लस पॉईंट. आणि कदाचित आता पहिल्या षटकामध्ये जो लेफ्ट हँडर गोलंदाज होता बल्ली भुईर, त्याचं षटक थोडंसं महागडं ठरलं. अक्षय पावशेने चांगली गोलंदाजी केली आणि महेश देखील वाईडने जरी सुरुवात केली असली तरी संघाला सावरतील. यावेळेस देखील ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी, कदाचित यष्टिरक्षक देखील खूप दूर राहिले. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या तब्बल 32 ही धावसंख्या. उर्वरित 10 चेंडू आणि गरज असेल 24 धावेंची. सहनशक्तीचा जिथे अंत होतो ना, स्वाभिमानाने चालण्याचा प्रवास तिथूनच चालू होतो. आणि कदाचित आता थोडीशी मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करत असताना गावदेवी काकडवाल क्रिकेट संघ, कारण 10 बॉल मध्ये 24, अजून 14 धावा एक्स्ट्रा आहेत गोलंदाजांकडे. हाफ ट्रॅकर बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉल खाली येईल आणि मला तर वाटतं हा झेल पकडायला पाहिजे होता. भूमीला झालाय झेलदान आणि कदाचित या चुका ज्या आहेत ना त्या तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर फेकू शकतील. आणि इथे झेल सुटलाय तोही फलंदाज विवेक मात्रे या खेळाडूचा. आणि कदाचित हा झेल घेतला असता तर या मॅच मध्ये तुम्ही अजून मजबूत स्थितीमध्ये असू शकता. परंतु झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात त्या 35, आता 33 माफ करा. 9 चेंडू आणि 23 धावेंची गरज. 9 चेंडू 23 धावेंची गरज. हवा जर पाहिली तर डावखुरी आताच्या फलंदाजांसाठी अतिशय चांगलं प्लॅटफॉर्म राहील या मैदानावरती. परंतु प्रेशर सातत्याने आतापर्यंत दोन्ही संघांवरती राहिलंय. टॉप सुपर 8 मध्ये क्वालिफाय व्हायचंय. राऊंड द विकेट. यावेळी साखू टप्प्याचा बॉल त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. व्हेरी गुड कॅच, अप्रतिम झेल आणि फलंदाज होतील बाद. गरज होती या विकेटची आणि त्याच फलंदाजाला बाद केलंय तो काकडवाल संघाचा गोलंदाज महेश मडवी यांना. अरे इतना खुन्नत से मत देख, अगर हम देखने लगे तो तू बोलेगा. क्या बात है, क्या बात है नितीन. अगदी 12 वाजलेत बरोबर दुपारचे आणि वाजले की 12 मला आता जाऊ द्या ना घरी. परंतु कुठल्या संघाचे इथे 12 वाजणार. जबरदस्त झेल टिपला या ठिकाणी रोशन या खेळाडूनं आणि फलंदाज बाद होतील सोहेल पटेल. पहिला फलंदाज निकेश बाद झाला, अकीब बाद झाला, आता सोहेल बाद झालाय आणि आता विवेक मात्रे आणि नवीन येणारा फलंदाज नाम पटेल याच्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या असतील. बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं
गप्प राहिलात तर ही दुनिया तुम्हाला गुलाम करेल आणि लढत राहिलात तर हीच दुनिया तुम्हाला सलाम करेल. आता पाहूया इथे गप्प राहतील की या गुलाम विरुद्ध गोलंदाजीची षड्यंत्र आहे आतापर्यंत मैदानावरती अप्रतिम राहिले, परंतु त्या षड्यंत्राला तोडून या मैदानावरती दमदार कामगिरी करतील का. उर्वरित बॉल असतील 8, 23 धावींची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज नाम पटेल, गोलंदाज सज्ज. शॉर्ट पिच लाईनचा बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत झेल खाली. पुन्हा एकदा रोशन आणि कुठलीही चुकी नाहीये. धक्का क्रमांक लागेल या षटकामध्ये दुसरा आणि टोटल 4था फलंदाज बाद होईल तो स्टार 11 ओवे. ग्रेट कमबॅक फ्रॉम दी गावदेवी काकडवाल. 7 चेंडू 23 धावींची गरज. टपका रे टपका एक और टपका, शो में से एक गया, शो में से एक गया, एक का ये मटका. टपका रे टपका एक और टपका, शो में से एक गया, एक का ये मटका. टपका रे टपका एक और टपका, शो में से एक. तर या चेंडूवरती जर विकेट घेतला तर आमचे जयवंत साळवी साहेब यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजासाठी दिलं जाईल. आणि आमचे या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ अर्थातच सुप्रसिद्ध कुस्तीपट्टू. जरी आम्ही क्रिकेटमध्ये असलो तरी आम्ही कुस्ती हा मैदानी लाल मातीचा मर्दानी खेळ विसरू नाहीये. आणि अजून एक युवराज राजकुमार त्यांच्या घराण्याला लाभलाय, तो देखील एक मजबूत यष्टी कुस्तीपट्टू देखील होईल. आणि या उसाटण्या गावाला वरदानच लाभलाय जणू देवाचा की सर्व कुस्तीपट्टू नेहमी दमदार योगदान देत असतात. तर या विकेट बॉलवरती विकेट संपादन केलं तर तब्बल पारितोषिक दिलं जाईल साळवी साहेबांकडून 1000 रुपयाचं. म्हणे सांगू नये गेला तुका आणि पैशाला मुकू नका. 7 बॉल 23 धावींची गरज. राऊंड द विकेट, गोलंदाज सज्ज. चला लाईन पाहावी लागेल पंचांना. कदाचित ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून जाणारा बॉल पंचांनी अभंतर घोषित केलाय. अभंतरच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या म्हणजे 34. आता गरज असेल 7 चेंडू आणि 22 धावींची गरज. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता कॅप्टन मैदानावरती आहेत तौसिफ पटेल. तौसिफला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर कप्तान म्हणून काय कामगिरी करावी याच्याकडे त्यांच्या प्रेक्षकांच्या नजरा असतील. यावेळी स्पॅटची बाहेरची कडा लागली, क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्यांना बीट करून बॉल जाईल सीमा रेषा पार. कसा काय येईना परंतु चौकार हा महत्वाचा होता स्टार 11 ओवे टीमला. आणि या चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 3 होईल कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या तब्बल 38. आणि आता विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 18 धावींची गरज. ठोक डीजे. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलं मी येतोय. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी गाव सोडून गेला तशा. क्या बात आहे, क्या बात आहे. साहेब सरून गेली रात्र आणि टलून गेली वेल पण थांबता थांबेना तुमच्या आठवणींचा खेळ. संपूर्ण आभाळापर्यंत आवाज जाई आम्हा शिवसैनिकांचा. परत या बालासाहेब, परत या साहेब, परत या. अगदी हे बालासाहेब हिंदुहृदय सम्राट यांचं हे मनाला ऊर्जा देणारं हे संगीत तुम्ही सातत्याने ऐकता आणि त्यांची आठवण करून देणारं हे संगीत DJ नितीन यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलात. 6 चेंडू आणि 18 धावींची गरज. 7 बॉलमध्ये 22 पाहिजे होत्या. निर्णायक क्षणी आलाय चौकार आणि या मॅच मध्ये कमबॅक करत असताना स्टार 11 ओवे क्रिकेट संघ. वाटलं नव्हतं कोणासही एवढे अघटित घडून येईल. चालता बोलता देव तुला दूर नेईल. स्नेह जीवाला प्रेम आदर आपुलकी ज्या ज्या क्षणात चर्चा होईल त्या त्या वेळी बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट तुमची आठवण मात्र आम्हाला येईल. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 18 धावींची गरज. 3 षटकार मॅच मध्ये कमबॅक. परंतु एवढं सोपं असेल का महागुरु या मैदानावरती हे षटकार लगावणं. परंतु 30 कुवत 30 ताकद फलंदाज तौसिफ पटेल मध्ये आहे का, विवेक मात्रेमध्ये आहे का. परंतु जी गोलंदाजी होते आई गावदेवी काकडवाल क्रिकेट संघाकडून त्यात साफ स्पष्ट होत आहे की मॅच मात्र आता थोडीशी पारड जड आहे काकडवाल संघाकडे. वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि तसाच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न परंतु ऑफ स्टंपच्या अगदी जवळून जाणारा बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू आणि 18 धावींची गरज. एक चौकार षटकार या मॅच मध्ये अगदी महत्वाचा राहील. यावेळी बॅटच्या रडारमध्ये बॉल तर आलाय नक्कीच परंतु लॉफ्टेड स्ट्रोक होता. भरपूर काल हवेमध्ये सूर्याची किरणे डोल्यावर येत असताना देखील व्हेरी गुड कॅच. अजून एक धक्का अर्धा संघ गारद. धक्का क्रमांक लागेल इथे 5वा. हारताय म्हणून खेळ सोडू नका. कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने आहे. डर है तुझे किस बात का, हम तेरे साथी है जानी, फिर काहे सोचे दीवानी. कहीं दीवाना
मुश्किल है बड़ा जाएगी बच के क्या बात आहे अप्रतिम संगीत. ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, आत्मविश्वास असेल तर कुठलंही कार्य तुमच्यासाठी अशक्य नाहीये. तर सन्मान्य मान्यवरांचा इथे आगमन झालेलं आहे. खेरणे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्मान्य नरेश शेट माली साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा योगेश दादा मडवी यांचे ते सासरे आहेत. नरेश शेट आपला आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. सोहेब पटेल नवीन फलंदाज येतो मैदानावरती. गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 4 चेंडू 18 धावींची गरज. अब नाही तो कब नाही. आणि आता मात्र या मॅच मध्ये षटकार त्यांना नितांत गरज असेल. अगदी बुंदात टाकला होता. या बॉलला देखील टॅप केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलतील बॉल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावा लागल्या धाव फलकावरती. त्या म्हणजेच 39. फलंदाजांना सुवर्ण संधी लागोपाठ 3 षटकारासाठी. आमचे स्पर्धा ऑर्गनायझर दिलीप शेट मडवी भुसाडणे यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिकला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुप्रसिद्ध निवेदक MD गडगे सर आपल्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. युवराज जाधव साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. तरी ते आपण ते स्वीकारावं. बघा एका कलेला खऱ्या अर्थानं दात कशी द्यावा आणि पाहुण्यांचा पाहुणचार सातत्याने ते करत असतात आणि त्यांच्यासाठी हे युवराज यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. थँक्यू. एक सिंगल आली या बॉलवरती आणि आता गरज असेल 2 चेंडू आणि 16 धावींची गरज. भरपूर दूर झाली मॅच. या फटक्यांची अगोदर गरज होती परंतु हाय देखील बॉल विसावला क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि पाहता पाहता 6वा गडी देखील पास झालाय. तो म्हणजे स्टार 11 ओबे संघाचा. तर चला जय हनुमान जोवेली संघाचे कॅप्टन करण आपण या लगेच. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये विजेते झाले होते. आमचे मॅडी महेंद्र यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तसेच आमचे पप्पू दादा जोवेलीचे यांचंही मनापासून आपण स्वागत करूया. आणि बदलापूर नगरसेवक आदरणीय मंगेशजी धुले साहेब यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. आणि मॅच इथे फिनिश होईल. टॉप सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय तो अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल. हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम स्टार 11 ओवे. तर मंगळवाराच्या दिवसाला जाऊन देवीला नारळ फोडतावर आम्ही आगरी काकडवाल कर. आम्ही आगरी काकडवाल कर. आम्ही आगरी काकडवाल कर. आम्ही आगरी काकडवाल कर. तर व्यासपीठावर सावंत पाटील नितलास क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं युवराज दादा जाधव RPIचे